मी अमरावतीच्या राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे। भाजपचे नाराज पदाधिकारी बच्चू कडूंच्या भेटीला गेले। सर्व नाराज कार्यकर्त्यांना आणि महंतांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। बच्चू कडू यांची महापालिका निवडणुकीमध्ये एंट्री झाली आहे। उमेदवारांमध्ये डावललेले पदाधिकारी थेट बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचले। भाजपचे पदाधिकारी प्रहारमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चांना त्यामुळे आता वेग आलेला आहे। भाजपचे नाराज पदाधिकारी आणि महंत जे आहेत ते आता बच्चू कडूंना भेटण्यासाठी आलेले आहे। महापालिका निवडणुकीमध्ये अनेक निष्ठावंतांना तिकीट नाकारलेली आहे। भाऊ, तुमच्या भेटीसाठी हे सर्व पदाधिकारी आलेले आहे, काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। त्यांनी रात्रभर दिवस रात्र काम करायचं, पैसे खर्च करायचे, गुन्हे दाखल करून घ्यायचे आणि केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना साध्या नगरसेवकासाठी तुम्हाला काँग्रेसचा उसना घ्यावा लागतो। थोडी लाज लज्जा राहिली पाहिजे का नाही? आणि शक्ती महाराजसारख्या माणसाला ज्यांनी या अमरावती जिल्ह्यात आपले धर्मसंस्कार त्यांनी शिकवले, त्यांना तुम्ही अपशब्द बोलताय? हीच भाजप? धर्माचा झेंडा घ्यायचा आणि धर्माचा झेंडा घेणाऱ्या माणसालाच तुम्ही अपमानित करायचं? अशा प्रकारची जर राजनीती करत असेल भाजप, तर आम्ही या कार्यकर्त्यांसोबत राहू। तुम्ही काही या कार्यकर्त्यांना घेऊन निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेणार आहात? नाही, मला वाटतं वेगळी भूमिका घ्यायची आता दिवस राहिले नाही, पण मी त्यांना सांगितलं का जिथं खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल तर तिथं तुम्ही चिकाटून भिडा आणि भाजपला हे सांगा का कार्यकर्त्याशिवाय पक्ष चालत नाही। धर्माच्या नावानं तुम्हाला असं वाटत असेल कार्यकर्त्यावर अन्याय करायचा, जय श्रीराम म्हणायचं आणि त्याच कार्यकर्त्याला जय श्रीराम घेऊन म्हणून त्यालाच तुम्ही वाईट करायचं असाल, खतम करत असाल, तर आम्ही पाहतोय आता बीजेपी ब नाही बीजेपी अ उभी करण हे कार्यकर्ते। बरोबर आहे। आणि हे बीजेपी अ जेव्हा उभे राहील तेव्हा ब वालेले पैता भुई कमी सापड होईल। नक्कीच, आता जर पाहिलं तर कार्यकर्ते बीजेपी उभी करणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आणि त्यामुळे आता निवडणूक ही कोणत्या दिशेने जाते हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, सौम्य अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।